ए पोरो शाळा तपासाय कोण येते रे? अधिकारी येते, त्याला काय म्हणतात? इन्स्पेक्टर म्हणतात. काय म्हणतात? हा जरा पुढं सर का असं नाही. आणि ती शाळा तपासाय आलं गुरुजी आणि ते पोरला उठवायचं, ए उठ. आता ती शाळेवाला माहीत होतं ती शाळा साहेब तपासा येणार आहेत. मग ती शाळेत तरवेज होती शाळा अशी. मग ते एका पोरला उठवलं, ए उठ, भारताचे पंतप्रधान कोण आहेत? ते असं पाहायचं कार्ट, ते याच्यासारखं होतं आणि ते टक लावून पाहायचं असं. तुमच्याकडे शाळेत येत असतील ना तपासाय. आणि मग ते आल्यावर काय व्हायचं, ते विचारायचं पंतप्रधान कोण आहेत? ते असं पाहायचं. ते म्हणलं बोलायचं नाही. त्याला का? ते म्हणलं 10 रुपये दिलो म्हणून बसलोय माझ्या जागेवरला इथं. ते म्हणले तू नकली का काय? हा म्हणलं. मग ते मास्तरला बोलवलं, असे पोरट होतेत मला दिसावं म्हणून. ते मास्तर म्हणलं मला नका बोलू, मी 100 रुपयावारी. इथं टच झाला. आता हा सगळा माल तसाच आहे. मी येतो जाऊन उभा राहा, म्हणजे तुमच्याकडं नाही आता. नाही तर काही बाहेरचे कामं करतात काही त्याच्यातले. मग ते म्हणलं ते मी 100 रुपयावारी. ते साहेब असं वैतागलं, इळ तापलं त्याचं. ती म्हणलं शाळेवर असं दंड टाकतो. म्हणलं कुठे आहे तुमचा मुख्याध्यापक? ते मुख्याध्यापक आपलं कोपऱ्यात होतं. राम 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 राम. त्याला बोलवलं इकडे, ऐ इकडे आलं ते. साहेब 5 लाख रुपये दंड टाकणार आता. हे असं असतं, मास्तर असं, पोरं असे. ते म्हणलं मी 500 वारी. ते म्हणलं विद्यार्थी नकली, गुरुजी नकली आणि मुख्याध्यापकही नकली. म्हणले आता शाळा सोडणारच नाही मी. ते म्हणले काय काळजी करू नका, दंडाची रक्कम तयार आहे, जेवण करा, बकरू कापले, थोडं प्या नाही आणि निघा. ते साहेब असं वैतागलं होतं महाराज. आता हे सगळं असंच. हे ना आपलं 50-50 रुपयाचा गठ्ठा दिला, पाया पडले, माफ करा. साहेब गाडीत बसत बसत दरवाजा वाढताना म्हणलं उगा मी ये म्हणून बरं आहे, जर खरा असता तर 5 लाखाला गेलं असतं, 50,000 आवडीतोय. हे सुद्धा नकलीच होत. जरा पुढं गेलं, इकडे हाशेगाव आहे ना आपलं. कोणतं गाव आहे ते? इकडे का? इकडे हाशेगाव तिकडे इकूर का? हा चांगलं इकूरक्यापर्यंत गेलं. साहेबाच्याच ध्यानात आलं. त्यानं म्हणलं रिटर्न गिअर गाडी. जरा मागं गाडी घेतली. मग ते बघ पाहतच होतं. ते साहेब गाडीतून उतरून खाली म्हणलं जिथं पोरं नकली आहेत, जिथं गुरुजी नकली आहे, जिथं विद्यार्थी नकली आहेत, मुख्याध्यापक नकली, साहेबसुद्धा नकली, मग दिलेली रक्कम कशी असेल? त्यानं मुख्याध्यापकाला विचारलं. ते म्हणले ते बी नकलीच आहे. सगळं जगच नकली आहे. आणि अशा नकली जगामध्ये सापडन का प्रेम तुम्हाला कुठं? मग प्रेम फक्त परमार्थात आहे, संसारात नाही. आणि संसारातले प्रेम भामटे. एकदा भजन करू. ठोब्बा रकुमाय जय अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानोबा म्हणतात काय झालं माझं?
काम आहे. गुरुजींचा आवाज चांगला गोड आहे आणि सगळ्यात तुम्ही टवटवीत असल्यामुळं पण कीर्तनाला आनंद मिळतो. 1:30 वाजला आहे, अजून तुमच्या ध्यानात पण नाही जेवायचं. सकाळी काही खाल्लं नाही खाल्लं, घाई गडबडीत तसंच. आणि एवढा वेळ तुम्ही का घेतला, आम्ही का घेतला? गुरुजींना तर डबल भूक लागली असं. महाराजांचा गोड हात आहे आणि इतकं मन मोकळेपणा. गुरुजी तुमच्या मनात काही नाही म्हणून वाचतंय चांगलं. हां वाचतंय. गुरुजी तुमच्या मनात काही नाही म्हणून गातात चांगलं. हो मनात इथं काही नाही ठेवायचं. खड्डा हे नाही गडदाड, म्हणजे ह्याला नाही काही मधलं इतकं स्वच्छ आहे मस्त असं नाही का, घरं पाहून एकांताचे. देव असं नाही राहत इथं, कसं राहीन असा. आणि देव म्हणतंय त्याला एक सुंदर गवळण आहे, हरी माझ्या मंदिरी कधीतरी येल, पलंगी मी केली शेज फुलाची, आरशे लाविले 4. हरी माझ्या मंदिरी. हे गवळणीचा अर्थ लोक वेगळा घालतात. मंदिर आणि मंदिरात याचा अर्थ कळला का? घरी एक मंदिर करायला पाहिजे. शरीर एक मंदिर आहे. स्वच्छ भाव, स्वच्छ विचार. तुमच्या बाजूला दगड पडले ना शेतामध्ये, ते दगड उचलायचे आपल्याच बाजूला लावायचे. कोणत्या बाजूला? जी बाई वरच्या बाजूला टाकते ती शकुनीची अवलाद आहे, मंत्राय. ती दोषी आहे, घरामध्ये आग लावी, ती नवऱ्याला भांडणं खेळायला लावती, डोकं फोडाफोड होती. म्हणून कधी विकृती नकोय. मी नाही खोटं बोलत तुम्हाला, हे घडलेलं आहे. अनाजी पंतांची पत्नी कावेरीबाई, त्यांच्या मुलीचं नाव आहे, किती गोड लेकरू होतं ते. बुधभूषण ग्रंथ वाचला होता, स्वराज्य आत्मसात केलं. पण बाप आणि नवरा संगतीत वाईट असल्यामुळं दोष निर्माण झाला आणि त्यांना ती घर सोडून दिलं. त्यांचं घर सोडलं, स्वराज्य सोडलं आणि जे गेल्या ते आल्याच नाहीत. म्हणून कधी बाप कसा आहे याच्यापेक्षा मुलगी पवित्र आहे. एखाद्याचे विचार पवित्र असतात, ते सांगता येत नाही. मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. राजा रामचंद्रानं एकच लग्न केलं. रामाचं कुळ आहेत मागचे, भरपूर लग्न झालेत प्रत्येकाचे. छत्रपतींच्या 8 पत्नी आहेत. शंभूराजे म्हणले मी एकच करणार बस. राजाराम म्हणले, राजाराम राजे म्हणायचे बाळराजे, दादासाहेबांचं दुसरं नाही लग्न केलं, माझं का ग दुसरं करतात, असं बोलायचे बाळराजे. तर बाळराजांना सांगण्यात आलं की तुमची पहिली पत्नी क्रांतिकारक नाही आहे, तुम्हाला एक पत्नीची गरज आहे. म्हणून अशी पत्नी केली. हंबीराव मोहिते पाटलाची कन्या, तिचं नाव ताराबाई. शेवटचं स्वराज्य त्यांना सांभाळलं. कोणी सांभाळलं? त्यांना सांभाळलं. औरंगजेबाच्या 5 लाखाच्या छावणीत घुसल्या. नुसत्या घुसल्या नाही, 2 तलवारी हातात घेतल्या आणि खास दिशेने घुसवल्या. पण घुसवलेल्या तलवारी ज्याच्या हृदयात घुसवल्यात तो डुप्लिकेट होता, तो तया होता. म्हणून औरंगजेब वाचला नाही तर त्या दिवशी मेला असता. इतकी ताकद लागते. असं असतं का? आणि अशी सून करून आणली होती ते मुलगी क्रांतिकारक. म्हणून जाता जाता विनंती करतो, कृष्णाच्या काळातले जी गोपाळ आहेत ती गवळणीला घाबरत नव्हते. का घाबरत नव्हते? गवळणीच्या घरी जायचे आणि गवळणीचं चेजमेंट लई खोड होतं. ते का गवळणी आपल्या होत्या? वा वा वा. जावाचं पोरगं वाट्यावरून खाली पडलं. बाई म्हणली, बघ तुझं कसं पडलंय ते. कोण उठन? जाऊ उठन का आई? आईच उठन. कुठं लागलंय बघन. बाकीच्या काय म्हणतीन, बघ कुठं लागलंय ते. पोरं बापावरच गेलेत. कुठं एवढे हानतेन. आई ती आई असती महाराज. हो मी खोटं बोलत नाही. इनेकरी बाबा, आता इनेकरी जाऊ द्या. आता ही बाबा आहेत ना आपले बाबा. तुमच्या काळामध्ये राजीव गांधी वारले आहे का नाही? कळले कशावर? आवाज. पहिलं काय टीव्ही होत्या का? बातम्या कशावर कळायच्या? रेडिओवर. एकच केंद्र असायचं. हां रेडिओवर. इंदिरा गांधी वारल्या त्या कळल्या. भारत स्वतंत्र झाला ते सुद्धा रेडिओवर कळलं. पहिलं रेडिओची पद्धत होती काय ऐकण्यासाठी, तीच साधन होतं, दुसरं काही नव्हतं. लग्नात रेडिओ दान करायचे. मला सुद्धा ठरला होता, मला घड्याळ दिली आणि रेडिओ दिला नाही. पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही. तो आणला नाही रेडिओ आता. आणि यांचा सगळ्यांचा रट्टा असते तेवढा रेडिओ घेऊन यायला पाहिजे होता. रेडिओ असल्यावर ही रेडिओ वाजन का एवढा? पुढच्या वर्षी जरा तयारीतच येणार आहे. पण काय झालं माहिती खरं सांगा, आमचा रेडिओ 24 तास वाजतो. येणे करी बाबा तुम्हाला रेडिओ आहे का? हाय एफएम आहे का? रेडिओ कळला का नाही? नाही तर दुसराच रेडिओ म्हणायचे. हाय एकच आहे का? 2? एक बरं आहे. मन बदलला का काय म्हणलं ना घेऊन.
आमचा रेडिओ तासात 24 तास वाजतो बघा. वाय 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 वाय. फार आता तर मला दिदीला मी म्हणलं एक दिवस केव्हा बंद होईन बाई हा रेडिओ. ते म्हणले तुम्हाला पुढं घालीन ना मग बंद होईल हा रेडिओ. हे शेवटपर्यंतच आलाय. आणि म्हणून जाता जाता विनंती करतो, ती पद्धत आहे आणि मी माझ्यावर का घेतो ती पद्धत तुम्हाला बोलण्यासाठी. आणि आमचं बी तसं आहेच आहे सगळ्यांचं. आणि आपल्याला संसारात सुख नाही, पण गवळणी किती सुखी होत्या. गवळणी वा 5 जणी आल्या, 5 जणी आल्या. तशानंतर राजाच्या घरानं दारात येऊन उभा राहिल्या आणि गवळणी घरानं सांगायला लागल्या आल्या 5 आल्या 5 5 गवळणी आल्या 5 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून शृंगार करून. तुम्ही हिला नका बसू अजून. या बिचाऱ्या थकल्या. ही नको ही कार्टी कमकुवत आहे अजून. हे बसायची पुन्हा खाली. पण असू द्या लेकर आहेत त्याच्यात महत्त्वाचं आहे. तुमच्या गावामध्ये बी एखाद्या कुणाला वाटलं तरी खरी पुरी टाकत जा, शिकवी जा. आमच्याकडे तर ह्या पुरी शाळात जातात का, इतकी क्वालिटी शाळा आहे महाराज. पदवीधर आहेत. आमच्या नगर जिल्ह्यानं एक टॉप काम केलं. आमच्या नगर जिल्ह्यात पहिल्या जास्तीत जास्त मुंबईत पोलीस म्हणलं तर नगर जिल्ह्यात जास्त आहेत. तुमच्या गावात 100 पोरी पोलीस नसतील, 10 नसतील, 1 नसन पोलीस नाही, फौजदार नाही, फक्त पप्याचं बाप, पप्याची आई झालं. तिला काहीतरी आहे का नाही त्यांना आयुष्य. आणि क्रांतिकारक स्त्री आपल्या कुटुंबात नसते. तुम्हाला माहीत नाही का, लखुजीराव जाधवांची कन्या आहे, पण क्रांती महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून जाता जाता विनंती करतो, सगळ्या गवळणीनं जी घरानं सांगितलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या घरानं ऐकलं. हे सुद्धा म्हटले पुरावा द्या माझं पोरग चोरी करते. ते म्हणल्या माझं चित्त चोरलंय ग बाई. चित्त चोरी चित्त चोरी